सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी अंबेजोगाई येथील महेशनगर या परिसरामध्ये वास्तव्य करणारे श्रद्धासंपन्न वेढे परिवार, जितू शेषराव वेढे परिवाराने अत्यंत सुंदर आणि मार्मिक असं हे घर आपल्या सामूहिक आजीविकेमधून निर्माण केलेला आहे। परिवारामध्ये हेमा जितू वेढे, जोशना जितू वेढे आणि हर्षवर्धन जितू वेढे संपूर्ण परिवारांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी या ठिकाणी बुद्धपूजा परितदेशना परित्राण पाठ भिक्खू संघाच्या द्वारा या ठिकाणी आपण संपन्न केला। ज्यांच्या निमंत्रणावरून विशेष रूपाने आमच्या आशाताई वैद्य फार आग्रह होता ताईंचा की आमच्याकडे यावं, कारण शेड्यूल थोडं बिझी आहे आणि आता पुढच्या महिन्यामध्ये वर्षावास सुद्धा प्रारंभ होणार आहे आणि त्यामुळे ताईच्या आग्रहास्तव आणि परिवाराचंही कुशलकर्म आहे, पुण्यकर्म आहे, तर महिला मंडळ अत्यंत ताईच्या संपर्कामध्ये ॲक्टिव्ह आहेत। नेहमीच धम्मदेशना आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून श्रवण करतात आणि त्या दृष्टीने बघा आज वेढे परिवाराकडे आम्हाला ही एक सुवर्ण संधी बुद्धपूजेची धम्मदेशना देण्याची प्राप्त झालेली आहे। तर वेढे परिवारांच्या प्रती अनंत असीम मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो। या निमित्ताने आपण सर्वच अवतेष्ट नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहात। आपणा सर्वांच्या प्रती सुद्धा आणि विशेष रूपाने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो। तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनाला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनाला श्रवण करावे। आज बघा हा क्षण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सुंदर असं घर आपण निर्माण केलं। भिक्खू संघाचं स्वागत सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे केलं। इथे आम्ही आलो तर अधिष्ठान सुद्धा अत्यंत सुंदर आमच्या आशाताईंनी सजवलं। त्यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी साधुवाद द्यायचा, टाळ्या सुद्धा वाजवू शकता तुम्ही, कारण बुद्धपूजा म्हणजे प्रसन्न वाटतं की नाही पाहिल्याबरोबर? म्हणजे बुद्धपूजा अत्यंत प्रसन्न असली पाहिजे। तसं तर बुद्धाकडे पाहिले की आपलं मन प्रसन्न होते, ऐक ना, बाबासाहेबांकडे पाहिले की आपलं मन प्रसन्न होते। पण पूजास्थान जेव्हा आपण प्रसन्न चित्ताने श्रद्धेने बघा सजवतो, एक विशेष आनंद आपल्याला प्राप्त होत असतो आणि बुद्धपूजेचं तेवढं महत्त्व सुद्धा आहे। आणि त्यामुळे सुंदर असं हे आसन सजवलं
आपण नेहमीच भगवंताच्या देशना श्रवण केल्या पाहिजे. बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म बघा आपल्याला प्राप्त झाला. निमित्त जरी ग्रहप्रवेशाचं असेल, या निमित्ताने आपण बुद्धपूजा परितदेशना श्रवण केले. भंतेने अत्यंत सुंदर बुद्धपूजा म्हणजे संपन्न केलेली आहे आमचे छोटे भंते विजयानंदजी. आणि परितदेशना सुद्धा केली तुमच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी. तुमचं मंगल व्हावं, तुमचं कल्याण व्हावं. या वास्तूमध्ये राहत असताना तुम्हाला आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त व्हावं, यासाठी 26 वर्षापूर्वी भगवंताने संपूर्ण मनुष्यांसाठी जो उपदेश दिला, त्याला पाली भाषेमध्ये आपण बुद्धवचन असं म्हणत असतो, तर ते बुद्धवचन या ठिकाणी संपन्न केले बघा. आणि थोडक्यामध्ये आता धम्मदेशना तुम्हा सर्वांना देत आहे. आम्ही तर प्रवास करून आलो, आमच्यामुळे म्हणजे अर्धा तास आम्ही इथे येऊन बसलो आहे की नाही, तुमच्यामुळे, सर्वांमुळे. कारण सर्वांना धम्मदेशनाचा लाभ झाला पाहिजे ना. आम्ही तर पूजा केली असते आणि निघूनही गेलो असतो, परंतु केवळ पूजा करणे हा आपला उद्देश नाही. तर तुम्हाला धम्मदेशना सुद्धा म्हणजे भगवंताचा धम्म किती महत्त्वपूर्ण आहे, आपल्या हितासाठी आहे, आपल्या सुखासाठी आहे, आपल्या कल्याणासाठी आहे. प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे. जसं ग्रहप्रवेश सोहळा आपण इथे संपन्न करत आहोत. आता आम्ही काही काही ठिकाणी जात असतो पूजेसाठी, तर वास्तू शांती असंही म्हटलं जातं आहे की नाही. वास्तू शांती, ग्रहप्रवेश असं म्हटलं जातं. तर वास्तू शांती करण्याची काय आवश्यकता नसते. आता हे घर कशाने बनलं, विटा, दगड, सिमेंट, रेती या सर्व वस्तूने बनलं. स्वभावतः हे अशांत आहे का शांत आहे? घर शांत आहे का अशांत आहे? शांतही नाही ना अशांत पण नाही ना, कारण हे तर निर्जीव आहे ना. याला कुठे शांत आणि अशांत? मग घर शांत कधी होते, घर अशांत कधी होते, कुणामुळे होते? घरामधल्या घरामधल्या लोकांमुळे होते ना, आहे की नाही. शांत आणि अशांत कुणामुळे होते? घरातील लोकांमुळे. मग घर जर शांत ठेवायचं तर घरातील लोक शांत असले पाहिजे. म्हणजे शांत आणि अशांत कोणावरती अवलंबून आहे? घरातील सदस्यावरती अवलंबून आहे. मग आपल्याला घरामध्ये जर शांतता ठेवायची असेल, आता आम्ही बघा अनेक ठिकाणी लोकांकडे जात असतो. कधी कधी बघा खूप छान घर असतात, अगदी करोडो रुपयाचे घर असतात. आता बाबासाहेबांच्या पुण्यामुळे बघा काही कमी नाही आहे. 1-1 करोड, 2-2 करोडचे फ्लॅट, बंगलोज असतात. कारण ही सर्व बाबासाहेबांचे बघा पुण्य आहे. कधी काळी कुणाच्या घरामध्ये ऐक ना आपण राहिलो, आज बंगल्यामध्ये राहतो. कधी काळी चांगल्या प्रकारचं वस्त्र खायला आपल्याला मिळत नव्हतं, आज चांगल्या प्रकारचं अन्न, चांगल्या प्रकारचं वस्त्र आपण परिधान करतो. हे सर्व जे काही वैभव आहे, हे सर्वच्या सर्व वैभव बाबासाहेबांच्या असीम पुण्यामुळे आपल्याला बघा प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या उपकाराची आपण कधीच परतफेड करू शकत नाही. आपलं संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी जरी आपण घालवलं, तरी सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. एवढे असीम उपकार बाबासाहेबांचे बघा आपल्यावरती आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जो धम्म दिला, त्या धम्माचं आचरण करणे, त्या धम्माचं अनुसरण करणे आणि त्यानुसार आपलं जीवन जगणे हे अत्यंत महान आणि उत्तम असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. म्हणजे ग्रहप्रवेश आपण आज करतो असं बिलकुल नाही आहे. म्हणजे हा जो विधी आपण करतो आता वर्तमान काळामध्येच आपण करतो असं बिलकुल नाही बघा. याला भगवंताच्या धम्माचा आधार आहे. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अशा मंगलमय प्रसंगी भगवंताला बोलवलं जायचं, भिक्खू संघाला बोलवलं जायचं, भोजनदान दिलं जायचं, वस्त्रदान दिलं जायचं आणि मग धम्मदेशनेचा कार्यक्रम ठेवण्यात येत असे. मग लोकांना धम्मदेशना भगवंत देत असत. म्हणजे बौद्ध साहित्याचा आधार सुद्धा आपण जर घेतला तर एकदा बघा बोधिराज कुमार नावाचा एक युवक होता. बोधिराज कुमार नावाचा सुत्त बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याने स्वतःच्या सुखासाठी एक सुंदर असा कोकणात नावाचा बघा महाल निर्माण केला होता. आणि त्या कोकणात नावाचा महाल निर्माण केल्यानंतर तो भगवंताकडे गेला. भगवंताला म्हणलं की भगवान, उद्याच्या भोजनाचं भिक्खू संघासह आमच्याकडे निमंत्रण तुम्ही स्वीकारावं. भगवंत मुख संमत देतात. दुसऱ्या दिवशी भगवंत
त्या महालामध्ये जात असतात आणि महालामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला बघा तो सुंदर एक चटई भगवंताला येण्यासाठी म्हणजे टाकत असतो. तर भगवंत त्या चटईवर काय चालत नाहीत. तो पहिल्यांदा विनंती करतो, दुसऱ्यांदा विनंती करतो, तिसऱ्यांदा विनंती करतो, परंतु भगवंत काही चालत नाही. मग ती चटई काढून ठेवण्यात येते आणि नंतर भगवंत चालत असतात. भगवंताला यथेच्छ संतुष्ट होईपर्यंत तो भोजन देत असतो, भिक्खू संघाला भोजन देतो. आणि भगवंताला जेव्हा तो काही प्रश्न करतो, प्रश्न केल्यानंतर तो म्हणतो की भगवान, बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल माझ्या मनामध्ये अनंत श्रद्धा आहे. भगवान, जेव्हा मी मातेच्या गर्भामध्ये होतो तेव्हाच माझ्या दासीच्या द्वारा माझी माता भगवंताकडे आली, दासी भगवंताकडे आली आणि भगवंताला म्हणलं की भगवान, बोधिराज कुमाराच्या मातेच्या गर्भामध्ये जे बाळ आहे तर ते बाळ बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जात आहे. भगवान, जेव्हा माझा जन्म झाला, जन्म झाल्याबरोबर माझ्या मातेने दासीला पाठवलं आणि सांगितलं की बोधिराज कुमारची माता ही प्रस्तुत झाली, तिने बाळाला जन्म दिला. भगवान, जन्मास आलेलं बाळ बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नाला शरण जात आहे. आणि भगवान, आज मी प्रत्यक्ष तिसऱ्यांदा बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जात आहे. म्हणजे एवढी श्रद्धा आहे भगवान माझी. बुद्धावर श्रद्धा आहे, धम्मावर श्रद्धा आहे, संघावर श्रद्धा आहे. आपण सुरुवातीला येताना काय म्हटलं, कोणती गाथा म्हटली? नथी मे शरणंगयं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतो मे जय मंगल. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कोणत्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही. कारण हे जे वैभव बघा आपल्याला प्राप्त झालं, तर हे वैभव बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेले तीन रत्न आपल्याकडे आहे. बुद्धरत्न आहे, धम्मरत्न आहे, संघरत्न आहे. या संसारामध्ये या तीन रत्नापेक्षा श्रेष्ठ रत्न या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही. यंकिंची रत्नन लोके, यंकिंची रत्नन लोके, या संसारामध्ये असं दुसरं कोणतंच रत्न नाही आहे. बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न. आणि त्यामुळे मनुष्याला जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर तीन रत्नाचे शरण आपण बघा ग्रहण केली पाहिजे. शीलाचं आपण आचरण केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे सुखपूर्वक जीवन आवश्यक आहे. ऐक ना, प्रत्येकाला सुखपूर्वक जीवन आवश्यक आहे की नाही? प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे, मी आनंदी असलो पाहिजे. प्रत्येक मनुष्याला जर असं वाटत असेल की मी सुखी असलो पाहिजे, ऐक ना, मी समाधानी असलो पाहिजे, मी आनंदी असलो पाहिजे, का तुम्हाला असं वाटतं का तुम्ही दुःखी असले पाहिजे? कोणाला असं वाटते की मी लय दुःखी असलो पाहिजे? असं कोणी आहे का संसारामध्ये? बिलकुल नाही आहे. या संसारामधल्या प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे. मग सुखपूर्वक जर जीवन जगलं पाहिजे तर सुखपूर्वक जीवन जगण्याचा मार्ग सुद्धा माहित असला पाहिजे. ऐक ना, मार्ग जर माहित नसेल तर आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो का? नाही जगू शकत. आता आम्हाला जर समजा औरंगाबादवरून म्हणजे संभाजीनगरवरून जर अंबेजोगाईला येण्याचा मार्ग जर माहित नसता तर आम्ही आलो असतो का? आलो नसतो. मार्ग माहित असला पाहिजे. मनुष्याला जर मार्ग माहित असेल तर त्या मार्गानुसार मनुष्य योग्य ठिकाणी, निश्चित ठिकाणी पोहोचू शकतो. परंतु मार्ग जर माहित नसेल तर मात्र मनुष्य भरकटत असतो. आणि त्यामुळे सुखी जीवनाचा मार्ग मनुष्याला माहित असला पाहिजे. सुखी जीवनाचा मार्ग, कारण सुखाने जीवन जगण्यासाठी लोक अनेक मार्गाचं आचरण करतात. संसारामध्ये एकच मार्ग आहे का सुखाचा? ज्या लोक सुखाची अपेक्षा करत असताना ज्या मार्गाने जीवन जगतात, वेगवेगळ्या मार्गाने बघा लोक जीवन जगत असतात. काही लोक अंधश्रद्धेच्या मार्गाने, कर्मकांडाच्या मार्गाने, ईश्वरवादाच्या मार्गाने, आत्मा, परमात्मा या सर्व प्रकारच्या मार्गाने लोक पूजा करतात. कोणी लोक झाडांची पूजा करतात, कोणी लोक नद्या नाल्यांची पूजा करतात, पर्वतांची पूजा करतात, डोंगरांची पूजा करतात, की जेणेकरून आम्ही सुखी असलो पाहिजे, आम्ही समाधानी असलो पाहिजे, आम्ही आनंदी असलो पाहिजे, असं लोकांना वाटतं बघा. परंतु वास्तवतः अशा प्रकारच्या मिथ्य मार्गाने जर मनुष्य जीवन जगत असेल तर तो कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. एका एको अर्य अठ्ठांगिको मग्गो भगवंताने सांगितलं आहे. म्हणजे या संसारामध्ये सुखपूर्वक जर तुम्हाला जीवन जगत असेल
तर एकमेव असा मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग, ज्याला शील, समाधी आणि प्रज्ञा असं म्हटलेलं आहे बघा. शील, समाधी, प्रज्ञा हा जर मार्ग आपल्या सोबत असेल तर आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो. परंतु शील, समाधी, प्रज्ञा जर आपल्या सोबत नसेल तर आपण बघा सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. मग शील मार्ग कोणता? जसं आता आपण शील ग्रहण केलेलं आहे, ऐक ना, तुम्ही 5 शील ग्रहण केले ना, पंचशील तुम्ही ग्रहण केलं, म्हणजे 3 शरण तुम्ही ग्रहण केले. बुद्धाला शरण तुम्ही गेलात, धम्माला तुम्ही शरण गेलात आणि संघाला तुम्ही शरण गेलात. त्याच्यानंतर 5 शील आपण ग्रहण केले. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. काय होते याचा अर्थ? काय होते अर्थ? मी प्राणीहिंसा करणार नाही. अदिनदाना वेरमणी, मी चोरी करणार नाही. कामेषु मिच्छाचारा वेरमणी, मी अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करणार नाही. मुसावादा वेरमणी, मी खोटं बोलणार नाही, मी निंदानस्ती करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही, मी व्यर्थ बडबड करणार नाही आणि सुरामेर यमजप मात्र मी कुठल्याही प्रकारे नशिली पदार्थाचं सेवन करणार नाही. जर मनुष्याला जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर या 5 मार्गाचं, या 5 तत्वाचं, या 5 शिलाचं आपल्या जीवनामध्ये काटेकोरपणे आचरण असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याला असं वाटतं मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आलं पाहिजे, असं जर मनुष्याला वाटत असेल तर त्याने 5 शिलाचं पालन केलं पाहिजे. मनुष्याला असं वाटलं की अधिक मी सुख प्राप्त केलं पाहिजे, अधिक माझ्या जीवनामध्ये मला सुख प्राप्त झालं पाहिजे, तर आपण उपवासशीलाचं पालन केलं पाहिजे. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल आणि 2 अष्टमी आपण उपवासशील पालन केलं पाहिजे. वर्षावासाच्या पवित्र बघा कालखंडामध्ये उपवासशीलाचं आपण पालन केलंच पाहिजे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की मी अधिक अधिक सुख माझ्या जीवनामध्ये प्राप्त करावं तर त्या मनुष्याने उपवासशीलाचं, स्त्री असो अथवा पुरुष असो, उपासक असो अथवा उपासिका असो, नाहीतर कधी कधी बघा काही काही लोकांना असं वाटतं की धम्माचं आचरण करणे म्हणजे महिलांनी केलं पाहिजे, माता भगिनींनी केलं पाहिजे, पुरुषांना असं वाटतं की आम्हाला काही करायची गरज नाही बहुतांश ठिकाणी. परंतु बिलकुल तसं नाही आहे, कारण सुख तर प्रत्येकाला हवं आहे. ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगावं तर त्या त्या मनुष्याने उपवासशीलाचं बघा पालन केलं पाहिजे. वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये जर आपण उपवासशीलाचं पालन केलं तर अनंत आणि असीम असं पुण्य आपल्याला बघा प्राप्त होत असते. आणि त्यामुळे वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये तुम्ही शिलाचं पालन केलं पाहिजे, उपवासशीलाचं पालन केलं पाहिजे. आपल्याकडे जर विहार असेल, जवळ नजदीक जर विहार असेल तर या विहारामध्ये आपण ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लिहून दिलेला ग्रंथ आहे बुद्ध आणि त्याचा धम्म, या ग्रंथाचं आपण वाचन केलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. किंवा दुसऱ्या सुद्धा ग्रंथाचं आपण वाचन करू शकतो, जसं धम्मपद आहे, धम्मपदाचं आपण वाचन करू शकतो. सुत्तनिपात आहे, सुत्तनिपाताचं आपण वाचन करू शकतो. म्हणजे मिलिंद प्रश्न आहे, मिलिंद प्रश्नाचं आपण वाचन करू शकतो. विशुद्धी मग्ग आहे, विशुद्धी मग्गाचं आपण वाचन करू शकतो. या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये विशुद्धी मग्ग या ग्रंथावरती आम्ही धम्मदेशना बघा करणार आहोत. कारण अनेक लोकांची मागणी आहे की भंतेजी आपण तर नेहमीच बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथावरती बोलता, धम्मपदावरती बोलता, परंतु विशुद्धी मग्ग हा ग्रंथ आम्हाला थोडा ऐकायचा आहे, तर या वर्षावासामध्ये तुम्ही विशुद्धी मग्ग या ग्रंथावरती म्हणजे आम्हाला धम्मदेशना द्या, असं काही लोकांची इच्छा आहे. तर या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये तसा आम्ही वर्षावास म्हणजे नवीन ठिकाणी करत आहोत आणि नवीन ठिकाणी वर्षावास करत असल्यामुळे नवीन लोक असतात तर त्यांना बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथच म्हणजे आम्ही समजावून सांगणार आहोत. परंतु संध्याकाळच्या म्हणजे सायंकाळच्या सत्रामध्ये एक स्पेशल सत्र म्हणजे सत्र 1 तासाचं आम्ही विशुद्धी मग्ग या ग्रंथावरती म्हणजे घेणार आहोत. मग ते लाईव्ह सुद्धा होऊ शकते आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती, किंवा मग ते रेकॉर्डेड करून सुद्धा चॅनलवरती सुद्धा आपण धम्मदेशना श्रवण करू शकता. कारण अत्यंत गंभीर भगवंताचे जे उपदेश आहेत तर बघा विशुद्धी मगामध्ये बुद्धघोषाचार्याने त्याला लिपिबद्ध केलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, आपण ज्ञान संकलन केलं पाहिजे, ज्ञानाला आपण वाढवलं पाहिजे.
आपल्या बुद्धिमत्तेचा बघा आपण विकास केला पाहिजे. हे छोटे छोटे पुण्यकर्म कुशल कर्म जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये बघा सुखाच्या मार्गाचं आपण अनुसरण करू शकतो. कारण थोकन थोकन पुण्य करूती असं भगवंतांनी म्हटलं आहे. थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे, थोडे थोडे कुशल कर्म आपण केले पाहिजे. आपण व्यवहारामध्ये असं म्हणतो ना, थेंबा थेंबाने तळ साचत असते. ऐक ना, थेंबा थेंबाने तळ साचतं आपण असं म्हणतो. 2600 वर्षापूर्वी बघा भगवंतांनी म्हटलं की थोकन थोकन पुण्य करोती. थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे. कारण पुण्याचा संचय हा सुखदायक असतो. पुण्याचा संचय हा आनंददायक असतो. पुण्याचा संचय हा निर्वाणगामी अवस्थेकडे आपल्याला घेऊन जात असतो. आणि त्यामुळे बघा नेहमी पुण्यकर्म आपण केले पाहिजे. मग नेमकं पुण्यकर्म काय केलं पाहिजे? तर 3 मार्गाने आपण पुण्यकर्म केले पाहिजे. एक पहिले दान कर्म करून आपण पुण्यकर्म केलं पाहिजे. दुसरं शीलाचं पालन करून आपण पुण्यकर्म केलं पाहिजे. आणि तिसरं प्रज्ञेचा अभ्यास करून आपण पुण्यकर्म केलं पाहिजे. तर मग दान करून आपण असं पुण्यकर्म काय करू शकतो? तर वेगवेगळ्या प्रकारचं आपण दान दिले पाहिजे. जसं भोजन दान आहे, जसं वस्त्रदान चिवरदान आहे, औषधी दान आहे, निवासाचं दान आहे, विहारासाठीचं दान आहे, गोरगरिबांना दान आहे, अनाथ लोकांना असह्य लोकांना दान आहे. म्हणजे या संसारामध्ये जे जे काही देण्यासारखं असते ते बघा आपण दिलं पाहिजे. भोजनदार जर तुम्ही देसाल, आता तुम्ही बुद्ध भिक्षूंना भोजनदान देता, वेडे परिवार भोजनदान देईल, तुम्हा सर्वांना सुद्धा भोजनदान आहे. तर भोजन दिल्यामुळे 4 गोष्टी आपण दान देत असतो. तुम्ही जे भोजन देता ते केवळ भोजन नसते, तर त्या भोजनामुळे 4 गोष्टी तुम्ही दान देत असता. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. म्हणजे तुमच्या भोजनामुळे आमचं आयुष्य वाढते, तुमच्या भोजनामुळे आम्हाला सुख लाभते, तुमच्या भोजनामुळे बल शक्ती लाभते प्रवचन करण्यासाठी, देशना देण्यासाठी, आणि तुमच्या भोजनामुळे वर्ण हा सतेज होत असतो. म्हणजे आपण जे भोजन दान देतो भिक्षूंना, तर आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या 4 गोष्टी आपण भंतेना दान करत असतो बघा. आणि त्यामुळे नेहमी जेव्हा जेव्हा संधी आपल्याला उपलब्ध होत असते किंवा जेव्हा जेव्हा आपल्या परिसरामध्ये धम्म प्रचाराच्या दृष्टिकोनातून भंतेजी येत असतात, तर त्यांना आपण भोजनदान दिलं पाहिजे. कारण तुमचं नैतिक कर्तव्य आहे. तुम्ही माता पिता आहात, तुम्ही आई वडील आहात, आणि त्यामुळे माता पित्यांचं कर्तव्य म्हणून आपण नेहमी भिक्षूंना भोजनदान दिलं पाहिजे. वस्त्रदान सुद्धा आपण दिलं पाहिजे. वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण वस्त्रदान दिलं पाहिजे. किंवा एखादा मंगल प्रसंग आपल्या घरामध्ये असेल तर आपण वस्त्रदान दिलं पाहिजे. कारण तुम्ही जे दिलेलं वस्त्र असतं तर ते आम्ही परिधान करतो. हवा, वारा, ऊन, पाऊस, थंडी, ऐक ना, मच्छर या सर्व प्रकारच्या म्हणजे कीटकापासून, हवामानापासून भिक्षूंचं संरक्षण होत असते. आता हे जे वस्त्र माझ्या अंगावर दिलं, मला कोणीतरी दान दिलेलं आहे. आणि मला कोणीतरी दान दिल्यामुळे ऊन, वारा, पाऊस, हवा, लज्जा या सर्व प्रकारच्या गोष्टीपासून माझं संरक्षण झालं. आज वेडे परिवार सुद्धा आपल्या सम्यक श्रद्धेतून 2 बुद्धपुत्रांना चिवरदान करत आहेत. म्हणजे हे जे कुशल कर्म, हे पुण्यकर्म आहे. आणि हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म अनंत काळापर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख देणारं म्हणजे ठरत असते बघा. जे जे काही आपण दान पुण्य करतो, तो औषधी जर आपण दान दिले तर आपल्याला आरोग्याचा लाभ सुद्धा होत असते. औषधी सुद्धा आपण दान दिली पाहिजे. म्हणजे संसारामध्ये जे जे देण्यासारखं आहे, म्हणजे चांगलं, बरं देण्यासारखं तर सर्वच आहे, परंतु जे हिताचं आहे, जे सुखाचं आहे, जे कल्याणाचं आहे ते दान दिलं पाहिजे. अकल्याणाचं आपण दान नाही दिलं पाहिजे. नाही तर कोणी जर म्हणेल आम्ही दारू दान देतो, हिताचे आहे का, सुखाचे आहे का, कल्याणाचे आहे का? कोणी म्हणेल आम्ही शस्त्र दान देतो, ऐक ना, शस्त्र शस्त्र हिताचं आहे का, सुखाचं आहे का, कल्याणाचं आहे का? म्हणजे जे जे अहिताचं आहे, अकल्याणाचं आहे, तर ते बिलकुल आपण दान दिलं नाही पाहिजे. जे हिताचं आहे, सुखाचं आहे, कल्याणाचं आहे. आणि दान देत असताना आपलं मन प्रसन्न सुद्धा असलं पाहिजे, आपलं मन आनंदी सुद्धा असलं पाहिजे. कारण दान देणे सहज आणि साधी सोपी गोष्ट नाही बघा. म्हणजे भगवंत असे म्हणतात, दानंच युद्धंच समान माहू. दान देणे म्हणजे युद्ध करण्यास समान आहे. ऐक ना, युद्ध कोणासोबत? युद्ध लोभासोबत. ऐक ना, दान देत असताना लोभ चित्त जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होते तेव्हा तेव्हा मनुष्य दान देत नाही. परंतु त्या लोभ चित्तावरती जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपण दान देऊ शकतो. आणि त्यामुळे लोभाला कमी करण्यासाठी आपण दान दिले पाहिजे.
द्वेषाला कमी करण्यासाठी आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे. रागाला कमी करण्यासाठी आपल्या मनामध्ये मैत्री भावना आपण उत्पन्न केली पाहिजे. करुणेचा भाव आपल्या चित्तामध्ये बघा उत्पन्न केला पाहिजे. कारण आपल्या दुःखाचं साधन कोणतं आहे, आपल्या दुःखाचा मार्ग कोणता आहे, तर आपल्या दुःखाचा मार्ग राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, ही सर्व प्रकारची विकार बघा मनुष्य त्यामुळे बेचैन असतात, दुःखी असतात, कष्टी असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विकाराने मनुष्य बघा ग्रस्त असतो. आणि त्यामुळे मनुष्य रागामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये बेचैन असतो, कष्टी असतो, दुःखी असतो. आणि त्यामुळे असंख्य लोक दुःखी या संसारामध्ये आहेत बघा. आणि त्यामुळे आपल्याला सुखाने जगायचं आहे. धनसंपत्ती म्हणजे भौतिक संपत्ती तर आपल्या सोबत असलीच पाहिजे. धनसंपत्ती आपण कमवलीच पाहिजे. धनसंपत्तीचा आपण संग्रह केलाच पाहिजे. परंतु त्याच्या सोबत सोबत आध्यात्मिक धनसंपत्ती सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. कारण संपत्तीचा वारसा बाबासाहेब असं म्हणतात की म्हणजे धनसंपत्तीच्या वारसापेक्षा धम्माचा वारसा आपण जोपासला पाहिजे. ऐक ना, संपत्ती कमावण्यापेक्षा संतती कमावली पाहिजे असं बाबासाहेबांनी म्हटलं आहे. म्हणजे संपत्ती जर आपल्याकडे कितीही असेल, लाखो करोडो रुपये आपल्याकडे संपत्ती आहे, परंतु तुमचे मुलं बाळ जर चांगले नसतील, सिलवान नसतील, गुणवान नसतील, सदाचारी नसतील, तर करोडो रुपये संपत्ती कामी येऊ शकते का? बिलकुल नाही. ते कधीच नष्ट करतील ते सांगता येत नाही. परंतु तुमच्याकडे झिरो संपत्ती आहे, परंतु तुमचे मुलं सिलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, नीतिवान आहे, प्रज्ञावान आहे, तर संपत्ती कमवण्यासाठी बघा वेळ लागत नाही. आणि त्यामुळे धनसंपत्तीपेक्षा संस्काराची संपत्ती आपल्या परिवारामध्ये आपण निर्माण करण्याचा प्रयत्न बघा केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे धम्माचे संस्कार दिले, नीतिमत्तेचे, सदाचाराचे संस्कार दिले, तर तुमचे मुलं बाळ खूप चांगल्या प्रकारे घडतील, सिनवान बनतील, गुणवान बनतील, सदाचारी बनतील. आणि ही तुमची फार मोठी संपत्ती आहे. कारण बघा आपण धम्माचा संस्कार जर आपल्या लेकरांना जर दिला नाही तर मनुष्याला पश्चाताप होते बघा. आम्ही अनेक वेळा अनेक लोकांकडे जातो, जेव्हा आम्ही लोकांना भेटतो आणि कधी कधी मग घरी गेल्यानंतर आम्ही विचारतो, जे माता पिता असतात, आजी आजोबा असतात, तर तुम्ही सुखी आहात का, तुम्ही आनंदी आहात का? तर ते असं म्हणतात की भंतेजी काय कामाचं एवढं मोठा बंगला, काय कामाचं एवढं मोठं घर, आमचे मुलं आमच्या सोबत राहत नाहीत, ऐक ना, आमच्या सुना आमच्या सोबत राहत नाहीत, आमचे नातवंड आमच्या सोबत राहत नाहीत. आणि त्यामुळे बघा आम्ही दुःखी आहो, आम्ही कष्टी आहो. कारण ते आपल्या जॉबमुळे वेगवेगळ्या गावामध्ये राहतात, वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात किंवा देश विदेशामध्ये राहतात. आणि त्यामुळे बघा मनुष्याला दुःख होत असते. संतती मनुष्याने योग्य प्रकारे धार्मिक संतती निर्माण केली पाहिजे. आपल्या मुलांना योग्य प्रकारचे आपण संस्कार दिले पाहिजे बघा. कारण संस्कारेन संस्कृती असं म्हटलं आहे. एखादी संस्कृती जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्या मुलांवरती खूप चांगल्या प्रकारचे धम्म संस्कार आपण दिले पाहिजे. चांगल्या प्रकारे धम्माचा वारसा आपण त्यांना निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतः सुखपूर्वक जीवन जगण्याचा मार्ग जीवनामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने बुद्ध धम्म संघाचं आपण अनुसरण करावं. कारण हे सर्व वैभव बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झाला आहे. बाबासाहेबांचा संकल्प होता की सारा भारत मी बौद्धमय करेल. मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित आयुष्य बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे, असा बघा बाबासाहेबांचा संकल्प होता. परंतु बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही आणि त्यामुळे हा संकल्प बघा पूर्णत्वास गेला नाही. आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेब असं म्हणाले की ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. त्यासाठी मुंबई असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल, चेन्नई असेल, अशा मोठमोठ्या शहरामध्ये सुंदर सुंदर अशा विहाराचे मी निर्मिती करेल, ज्या विहारामधून धम्म प्रचारक निर्माण होतील, ज्या विहारामधून भिक्खू निर्माण होतील, ज्या विहारामधून उपासक उपासिका निर्माण होतील. कारण धम्म प्रचारक जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकत नाही. आणि त्यामुळे बघा धम्म प्रचारक निर्माण झाले पाहिजे, मोठमोठे विहार निर्माण झाले पाहिजे, मोठमोठे ट्रेनिंग सेंटर निर्माण झाले पाहिजे, मॉनेस्ट्रीज निर्माण झाल्या पाहिजे, ज्याद्वारा बघा भिक्खू निर्माण होतील, उपासक निर्माण होतील, उपासिका निर्माण होतील. आणि त्यामुळे या संकल्पाला अनुसरून आता आम्ही जिथे जिथे काम करत असतो, औरंगाबाद शहर असेल, सुंदर असे विहार आहेत,
मॉनेस्ट्रीज आहेत, नागपूर असेल, पुणे असेल, म्हणजे मोठमोठ्या शहरामध्ये सुंदर अशा मॉनेस्ट्रीज बघा आता निर्माण होत आहेत. आणि त्यामुळे आम्ही जळगाव शहरामध्ये बघा सध्या काम करतो, महिला मंडळ आमच्या संपर्कामध्ये आहेत. आणि त्यामुळे जळगावमध्ये काम करत असताना आम्ही जाणलं की तिकडे धम्माचा प्रचार फार कमी आहे आणि आपण तिकडे काम केलं पाहिजे. तर त्या दृष्टीने बघा 16.5 एकर जागा आम्ही बघा म्हणजे डील केलेली आहे. महिला मंडळ सुद्धा त्यासाठी म्हणजे दान मंथली मला म्हणजे पाठवत असते. आपण संकल्प केला होता, कारण 1 कोटी रुपयामध्ये बघा ती जागा आपण खरेदी केली आहे. खरं तर हा वर्षावास मला तिथे करायचा होता, परंतु आता रक्कम फार मोठी आहे आणि त्यामुळे ती डील काय पूर्ण म्हणजे झाली नाही, कारण हाच वर्षवास मला तिथे करायचा होता. परंतु या 2-3 महिन्यामध्ये मात्र ती पूर्णतः हा डील आपण पूर्ण करणारच आहोत. जवळपास 80% म्हणजे रक्कम आपल्याकडे जमा झाली. केवळ 20% रक्कम म्हणजे बाकी आहे. तर या 2-3 महिन्यामध्ये ते होऊन जाईल. म्हणजे वर्षावासाचा जो समारोपाचा कार्यक्रम असेल तो नक्कीच त्या जागेवरती आपण करणार आहोत. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आता आमचा 20वा वर्षावास आहे आणि 20वा वर्षावास झाल्यामुळे येणारा जो आमचा समारोपीय कार्यक्रम असेल तर तो म्हणजे महाथेरोचा कार्यक्रम असेल तर तो अत्यंत उत्साहामध्ये आपण तिथे संपन्न करणार आहोत. 20 वर्ष भिक्खू जीवनामध्ये आम्हाला ते पूर्ण होणार आहे. तर त्यामुळे तो एक आनंदाचा क्षण आम्ही तिथे म्हणजे साजरा करणार आहोत. तोपर्यंत हे सर्व काही छोटे मोठे काम आहेत तर ते सर्व आपण पूर्ण करणारच आहोत. त्यासाठी मी नेहमी लोकांना आवाहन करतो की जिथे जिथे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करणारं कार्य असेल, काम असेल, तर ते कार्य ती संपन्न करण्यासाठी आपण नेहमी बघा दान पुण्य केलं पाहिजे. फुल नाही फुलाची पाकळी आपण दान केली पाहिजे. आपल्या मातेपित्यांच्या नावाने आपण ते दान केलं पाहिजे. एखाद्या उत्सवाच्या निमित्ताने आपण ते दान पुण्य केलं पाहिजे. कारण धम्म जर टिकवायचा असेल तर दानाशिवाय धम्म टिकू शकत नाही. आज अनाथ पिंडक जिवंत आहे, कशामुळे जिवंत आहे? त्याने जे केलेलं दान पुण्य आहे. ऐक ना, जेतवन विहार जर त्याने निर्माण करून दिलं नसतं तर भगवंताने 45 वर्षावास ते केले असते का? माता विशाखा जिवंत का आहे? तिने केलेल्या दान पुण्यामुळे. तिने जर पूर्वाराम विहार निर्माण करून दिलं नसतं तर भगवंताने 6 वर्षावास तिथे केले असते का? राजगडला बिंबिसाराने जर वेळवण दान दिलं नसतं तर तिथे भगवंताने वास्तविक केलं असतं का? अम्रपालीला वैशालीमध्ये अम्रपालीने जर अम्रवन भगवंताला दान दिलं नसतं तर तिथे भगवंताने वास्तविक केलं असतं का? म्हणजे जिथे जिथे श्रद्धा संपन्न उपासक उपासिकाने भगवंताला भिक्खू संघाला सुखपूर्वक राहण्यासाठी जे विहार निर्माण करून दिले तिथे बघा भगवंत राहिले, भिक्खू संघ राहिला. आणि हजारो वर्ष होऊन गेले, 2600 वर्ष होऊन गेले बघा. तर ते श्रद्धा संपन्न उपासक माता विशाखा जिवंत आहे, अनाथ पिंडका जिवंत आहे, बिंबिसारा जिवंत आहे, राजा प्रसेंत जिवंत आहे. अलीकडच्या काळामध्ये भगवंताच्या नंतर चक्रवर्ती सम्राट अशोकाने नव्याने बौद्ध धर्माला मोठ्या गतीने वाढवलं, ते आज आपल्यामध्ये जिवंत आहेत. 56 मध्ये बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, आज बाबासाहेब आपल्यामध्ये जिवंत आहे. म्हणजे जिथे जिथे धम्माचं काम मोठ्या स्वरूपामध्ये होत असते बघा, तर इतिहास तिथे तिथे जिवंत आपल्याला ठेवत असतो. आणि त्यामुळे आज आपण जे काय दान पुण्य करत आहोत धम्माला वाढवण्यासाठी, धम्माला गती देण्यासाठी, तर हे दान पुण्य बघा येणाऱ्या असंख्य काळापर्यंत आपलं ते दान पुण्य जिवंत राहणार नाही, ते आपल्याला फळ देत राहणार आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे दान पुण्य बघा अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही आहो, उद्या आम्ही राहणार नाही. आज तुम्ही आहात, उद्या तुम्ही राहणार नाही. परंतु आपण जे काही कार्य करतो, आपण जे काही काम करतो ते काम मात्र येणाऱ्या पिढीला आदर्शवत ठरणार आहे. आणि त्यामुळे बघा 16.5 एकर जागा आपण खरेदी केली. सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आपण तिथे निर्माण करत आहोत. आपला मुख्य उद्देश आहे की भिक्खू निर्माण झाले पाहिजे, ट्रेनिंग भिक्खू निर्माण झाले पाहिजे, ट्रेनिंग उपासक उपासिका निर्माण झाले पाहिजे, धम्म प्रचारक निर्माण झाले पाहिजे, वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, येणाऱ्या काळामध्ये उच्च दर्जाचे एज्युकेशन सुद्धा व्हावं या दृष्टीने शालेय शिक्षण सुद्धा आपण तिथे निर्माण करणार आहोत. नैसर्गिक रम्यता आहे असल्यामुळे हॉस्पिटलचा सुद्धा आपला तिथे प्लॅन आहे. म्हणजे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक हे सर्व प्रकारचं कार्य बघा तिथे केला जाईल. अत्यंत सुंदर म्हणजे ती जागा असल्यामुळे लोक अत्यंत प्रसन्न आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बांधकामासाठी लागणारी जी रेती आहे ती दान देण्यासाठी एकच उपासक तयार झाला. शेवटपर्यंत तुम्ही किती बांधकाम करा भंतेजी, जेवढी रेती लागेल तेवढी रेती मी माझ्या परिवाराच्या वतीने दान देतो. दुसरे एक उपासक आहेत, पहिल्या वीट पासून
शेवटच्या वीटपर्यंत जेवढ्या विटा लागतील तेवढ्या विटा बनते जे आम्ही तुम्हाला दान देतो, तुम्ही कामाला सुरुवात करा. 200 गुण्या सिमेंट सुद्धा दान झाले, लोखंड सुद्धा दान झालं. म्हणजे दान देण्यासाठी वस्तू स्वरूपामध्ये बघा लोक अगदी तयार आहेत. हे फक्त जळगावमध्ये आहे, अख्ख्या महाराष्ट्रामधून ते दान पुण्य आपल्याला त्या कार्यासाठी येणार आहे. कारण भविष्यामध्ये ऐतिहासिक असं काम आहे. 80 फूट बुद्ध मूर्ती आपण निर्माण करण्याचा तिथे संकल्प करत आहोत. कारण आपल्या जागेपासून अजिंठा फक्त 35 किलोमीटर आहे. ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल जो अजिंठा आहे तो फक्त 35 किलोमीटर आहे. आमची संकल्पना अशी आहे की अजिंठ्याला येणारा बांधव त्या मॉन्स्ट्रीला आला पाहिजे, त्याने भेट दिली पाहिजे. रात्रभर त्यांना जर राहू असं जर महिला मुलं समजा दुरून आलं तर त्यांना असं वाटलं की आता राहायला पाहिजे, आपण हॉटेलला राहू शकत नाही, तेवढे पैसे देऊ शकत नाही, तर मॉनेस्ट्रीमध्ये त्या लोकांची राहण्याची बघा आपण उत्तम प्रकारे म्हणजे व्यवस्था करणार आहोत. कारण अजिंठा जवळ आहे तिथून. म्हणजे अशा प्रकारे सर्व प्रकारची व्यवस्था बघा त्या ठिकाणी आपण करणार आहोत. तर हे मोठं ऐतिहासिक असं कार्य आहे. या कार्यासाठी आपण मोठ्या सरळ हाताने बघा दान पुण्य केलं पाहिजे. कारण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ लोक बघतात. तर पुन्हा पुन्हा या दानाचं आपण आवाहन करत असतो. आणि त्यामुळे आज वेढे परिवाराचं हे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. आशाताई वैद्य यांनी आम्हाला निमंत्रित केलं. आपण सर्वच बऱ्यापैकी महिला मंडळ आम्हाला जाणता पाहता मोबाईलवर तरी पाहत असता. आणि त्यामुळे हे कुशल कर्म आहे, आपलं हे पुण्यकर्म आहे. या कुशल कर्मामुळे या पुण्यकर्मामुळे बघा तुम्हा सर्वांना आज हे संपूर्ण पुण्य वेढे परिवारांचं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी एकदा म्हणजे साधुवाद द्यायचा आहे. टाळ्याच्या गजरामध्ये वेढे परिवारांचं आपण स्वागत करायचं आहे. कारण हे पुण्यकर्म आहे. साधुवाद द्या ना तुम्ही. कारण त्यांच्यामुळे तर तुम्हाला धम्मदेश ऐकायला मिळत आहे ना. हे कुशल कर्म नाही का, हे पुण्यकर्म नाही. म्हणजे कुशल कर्म करणे आणि इतरांना कुशल कर्म करण्यासाठी प्रेरित करणे हे सुद्धा पुण्यकर्म आहे, हे सुद्धा कुशल कर्म आहे. आणि त्यामुळे बघा आपणा सर्वांसाठी ही देशना आज मी या ठिकाणी दिलेली आहे. वेढे परिवाराने आज जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या बलाने वेढे परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. या वास्तूमध्ये राहत असताना ते अत्यंत सुखाने समाधानाने आणि आनंदाने त्यांची दिनचर्या जीवनचर्या संपन्न हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधु साधु. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, दीर्घायुष्य लाभो.